Brought to you by Techno Camon 30 series. आणि जर कार्यकर्त्यांना वाटलं असेल की जितेंद्र आव्हाडचा खून करून टाका, आय वेलकम देम. होशियारी जेव्हा बोलतात की क्या किया होगा 12-13 साल के लड़के ने, हे काय आहे. आणि मला आनंद आहे की छगन भुजबळ उघडपणाने म्हणाले की त्याचा उद्देश बघा काय तो. सर, आज संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या विरोधात आंदोलन होते, मात्र तुमच्या घराबाहेर म्हणावी ती सिक्युरिटी जी आहे ती दिसत नाही. पोलीस आहेत, मात्र जी सिक्युरिटी हवी असते ती तुमच्या घरात. काय खून करणार आहेत का माझा? खून करणार कोणी येऊन? आणि जर कार्यकर्त्यांना वाटलं असेल की जितेंद्र आव्हाडचा खून करून टाका, आय वेलकम देम. मी त्या विचारांची लढाई आयुष्यभर लढलो आहे. जेव्हा भिडे म्हणतो की तुकारामापेक्षा आणि ज्ञानेश्वरापेक्षा मनू श्रेष्ठ आहे, तेव्हा कोणीच बोलायला बाहेर येत नाही. तेव्हा मीच आलेलो बाहेर बोलायला. मनूचं श्रेष्ठत्व जेव्हा सांगितलं जातं त्याचा अर्थ काय होतो? होशियारी जेव्हा बोलतात की क्या किया होगा 12-13 साल के लड़के ने, हे काय आहे, तेव्हा कोण बोलायला बाहेर नाही आलं. जेव्हा चंद्रकांत पाटील शिवाजी महाराजांबद्दल बोलले तेव्हा कोणी बोलायला बाहेर नाही आलं. ते महापुरुष नाही आहेत का? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोणी काय लिहून ठेवलंय ते आता ही काढण्याची वेळ नाही. वेळ आली की मी ते पुस्तकं पण समोर करेन. अशा पार्श्वभूमीवर 97 वर्षानंतर त्याच जागी मनुस्मृती जाळली गेली. त्याच जागी मनुस्मृती जाळली गेली. आमच्याकडनं चूक झाली, त्याच्याबद्दल माफी मागितली. त्याच्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. मला फाशी द्या, मला फाशी द्या. मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या, सनातनी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार. मरणाला न घाबरणार कार्यकर्ता आहे. जो जातीभेद, जो वर्णाश्रम, जो वर्णवर्चस्ववाद, जो स्त्री द्वेषाची बीजे पेरली गेली, स्त्रीला आपल्या समाजात मान्यताच नव्हती. महात्मा ज्योतिबा फुले आले नसते तर स्त्रिया शिकल्याच नसत्या. मग स्त्रिया ब्राह्मण समाजातल्या असो नाही तर शूद्र समाजातल्या असो, त्यांना जगण्याचाच अधिकार नाही असंच लिहिलंय म्हणून. त्या मनूबद्दल काय बोलतात ते बोला ना. जितेंद्र आव्हाड चुकला, माफी मागितली मोठ्या मनात. आणि मला आनंद आहे की छगन भुजबळ उघडपणाने म्हणाले की त्याचा उद्देश बघा काय तो. जयंत पाटील म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो. सुषमा अंधारे म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो. दलित पॅंथरचे दीपक केदारे, अनेक दलित पॅंथर किंवा रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणतात की जितेंद्र आव्हाड करूच शकत नाही. त्याच्या आधीच चुकून झालं, अनावधानानं झालं हे मान्य आहे, पण त्यांनी जाणून बुजून केलं हे म्हणणं चुकीचं आहे. हे असे अनेक दलित समाजातले कार्यकर्ते म्हणतात. आणि 185 किलोमीटर लांब जाऊन मूर्ख आहे फोटो काढायला. अनावधानाने झालं. उलट आम्हाला वाईट वाटतंय की इतका चांगला सगळा कार्यक्रम होत असताना शेवटी ही घटना घडावी. सगळ्यावरती पाणी फिरलं. 97 वर्षानंतर, लक्षात घ्या, 97 वर्षानंतर कोणीतरी तिथे जाऊन सुभानाना टिपणीस यांचा नातू मिलिंद टिपणीस यांना बरोबर घेऊन, तिथे अनेक जण त्या काळातल्या लोकांचे नातेवाईक होते ते तिथे आले होते. आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हे केलं. आणि त्या सगळ्यांनी टीव्हीला सांगितलं की जितेंद्र आव्हाड किंवा इतर कार्यकर्त्यांकडे झालं ते अनावधानाने झालं. त्यांना माहितीच नाही की खाली फोटो कोणाचा. काही ठिकाणी म्हणजे महाडमध्ये, ठाण्यामध्ये किंवा महाराष्ट्रात काही ठिकाणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा. ठीक आहे ना, आम्ही गुन्हे झेलायला तयार आहोत, चुकी आमची आहे. त्यामुळे गुन्ह्यांना घाबरून मनुस्मृतीपासून लांब जाणारे कार्यकर्ते नाही. मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम चालूच राहील. त्याच्यात कोणीही मला अडवू शकत नाही. यांना मला पुढे करून मनूला माझ्या मागे लपवण्याचं काम सुरू ते होऊ देणार. जितेंद्र आव्हाडांना अटक झाली पाहिजे, त्यांचा राजीनामा घ्या असे देखील करूच शकत नाही. हे अनावधानाने त्यांच्याकडनं झालेलं आहे आणि त्यांनी माफी मागितली. त्याच्याबद्दल एवढं मोठं का करायचं? आता त्याच्याबद्दल बोलायचं आहे की कालपासून आजपर्यंत सगळीकडे फक्त जितेंद्र आव्हाड, जितेंद्र आव्हाड, जितेंद्र आव्हाड, जितेंद्र आव्हाड. पोरशे, अग्रवाल,
टावरे, रक्त, मला नाव नाही घ्यायचं कोणाचं, हे सगळं बाजूला जावं. एक सोपं काम झालं ना माझ्यामुळे, त्याचं मला जास्त वाईट वाटतंय की इथला जो पॉलिटिकल नेक्सस आहे पुण्यातला, तो पॉलिटिकल नेक्सस ओपन होत असतानाच हे घडलं आणि लगेच सगळ्यांनी उड्या घेतल्या की हे पॉलिटिकल नेक्सस उघडं होऊ नये. श्रीमंतांचं सरकार हे मनूबद्दल बोलत नाहीये, त्याच्यामध्ये पॉलिटिकल नेक्सस कोण होता ते बोलत नाहीये. पण जितेंद्र आव्हाडांनी केवढी चूक केली आणि माफी मागितली ना. माफी काही मोठी नाहीये, ज्या भावना दुखावल्या गेल्या त्या त्याच्यापेक्षा खूप मोठ्या आहेत. पण तुम्हाला जे करायचं ते लोकांना कळतंय ना. तुम्हाला कोणाला माझ्या मागे लपवायचंय, मनूला लपवायचं आहे, अगरवालला लपवायचं आहे, त्या पोरशीला लपवायचं आहे, त्या टावरेला लपवायचं आहे. कारण का टावरेने धमकी दिली आहे, मी सगळ्यांची नावं घेईन ज्यांनी मला फोन केलाय. याचा अर्थ त्याला फोन आलेत, त्याचा फोन ताब्यात घ्या ना, बघा कोणाचे फोन आलेत. काल ह्याचा प्रवेश घेतला आणि प्रवेश घेताना याला दम दिला की तुझे काय काय धंदे आम्हाला माहिती आहेत, पोलिसांना सांगून तुला आतमध्ये टाकू, तू जर आमच्या बरोबर आला नाहीस तर. पोलीस तर असे म्हणजे फोन करता येते की त्याचे काय पोलीस यांच्या घरचे नोकरच झाले. याचं काही काय खून केलेत, काय गुन्हा आहे त्याच्यावर, एक गुन्हा आहे. आता आमच्या एका कार्यकर्तीला मारलंय कळव्यामध्ये, पूर्ण सोनं हिनं काढून घेतलंय. ती बिचारी बेशुद्ध पडली, मी तुमच्यासाठी थांबलोय, मी आता तिच्याकडेच चाललोय. हे जे काय सुरू झालंय ना महाराष्ट्रात, हे चांगलं नाहीये. आम्ही कोण काय बांगड्या घालून बसलेलो नाहीये. झोपड्या कुठे बांधल्या जात आहेत, कुठल्या गुंडांना कुठे आणून ठेवलं जात आहे, सगळं आम्हाला माहिती आहे. जर बाहेरचे गुंड आत्तापासून विधानसभेच्या निवडणुकांसाठी निवडून ठेवणार असतील तर कळव्यामध्ये आणि मुंबऱ्यामध्ये काय होणार आहे आम्हाला कळतंय. आम्ही पण गेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही. हम जिस तालाब में तैर चुके हो उसमें उसका पानी भी आपको नहीं मालूम. सर प्रकाश आंबेडकर म्हणतात की तुमचा निषेध करत की मनुस्मृती जाण्याने मरत नाही तर ते कृतीने संपवावे लागते. ते मीच सांगतोय की कृतीनेच संपवावी लागेल. त्यांनी हे सगळं बीजेपीला सांगावं की कृतीने संपवा. आम्ही तर कृतीने कधीच संपवलंय. आमच्या घरी एकच मुलगी आहे. आम्ही पण गेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही. हम जिस तालाब में तैर चुके हो उसमें उसका पानी भी आपको नहीं मालूम. सर प्रकाश आंबेडकर म्हणतात की तुमचा निषेध करत की मनुस्मृती जाण्याने मरत नाही तर ते कृतीने संपवावे लागते. ते मीच सांगतोय की कृतीनेच संपवावी लागेल. त्यांनी हे सगळं बीजेपीला सांगावं की कृतीने संपवा. आम्ही तर कृतीने कधीच संपवलंय. आमच्या घरी एकच मुलगी आहे. तिलाच सगळं आम्ही मान सन्मान देतो. मनूला पहिला कापला आम्ही तिथेच ना. आमच्याकडे हेच नाहीये, सरंजामशाहीच नाहीये. आमचा दरवाजा असा उघडा असतो, कुणी यावं कुणी जावं. तुम्ही सगळे आहात. तुम्हाला कधी विचारलं जातं तुम्हाला प्रवेश देताना काय कोण आहे, नाव काय विचारलं जातं? आम्ही मनूला कधीच पायाखाली मारून टाकलाय. मनू जिवंत होता कामा नाही एवढीच आमची इच्छा.